नमस्कार. आज आपण 19 जुलै 2025 रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात काय काय घडलं याचा जरा सविस्तर आढावा घेऊया. काय वाटतंय, कसा होता आठवडा? नमस्कार. हा आठवडा खरं सांगायचं तर बऱ्यापैकी वर-खाली होणारा होता. अस्थिर म्हणता येईल. अस्थिर म्हणजे नेमकं काय? म्हणजे बघा, एका बाजूला परदेशी गुंतवणूकदारांची विक्री होती आणि दुसरीकडे कंपन्यांचे निकाल पण संमिश्र आले. त्यामुळे बाजारात थोडा दबाव होता. अच्छा, म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टी खाली आले असतील, पण किती? म्हणजे विक्री खूप होती का? हो, खाली आले निर्देशांक. FIIsने म्हणजे परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बरीच विक्री केली. आकडा सांगायचा तर जवळपास 12,150 कोटी रुपये रोख बाजारात विकले त्यांनी. बापरे, 12,000 कोटी! मग तर बाजार खूप पडायला हवा होता. हो ना, पण गंमत तिथेच आहे. आपल्या देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजे DIIsनी सुमारे 10,945 कोटी रुपयांची खरेदी केली. अरे वा, म्हणजे त्यांनी जवळपास सगळी विक्री शोषून घेतली म्हणायचं. अगदी बरोबर. त्यांनी बाजाराला खूप मोठा आधार दिला. हे नेहमीच होतं असं नाही, पण या आठवड्यात DIIsचा विश्वास खूप महत्वाचा ठरला. हे खरंच इंटरेस्टिंग आहे. बरं, मग वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काय हालचाल होती? IT बद्दल ऐकलं, निकाल जरा थंड होते म्हणे. हो, IT कंपन्यांचे निकाल खरंच थोडे कमजोर होते. म्हणजे TCS, HCL टेक महिंद्रा यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या, पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. कारण काय असावं यामागे? एक तर जागतिक पातळीवर थोडी अनिश्चितता आहेच, आणि मग हे AI वगैरे येत आहे, त्याचा नेमका काय परिणाम होईल वाढीवर याची पण चिंता आहे थोडी. पण यातही विप्रोने मात्र नफ्याच्या बाबतीत चांगली कामगिरी केली. ती एक सकारात्मक गोष्ट. अच्छा, म्हणजे IT मध्ये असं मिक्स चित्र होतं. चांगली कामगिरी कुठे दिसली मग? कोणत्या सेक्टर्समध्ये? हॉटेल क्षेत्रात चांगली तेजी होती. मोठ्या कंपन्यांचे निकाल चांगले आले होते, त्याचा परिणाम दिसला. आणि रिअल इस्टेट कंपन्यांचे शेअर्स पण वाढले. त्यांच्या काही विस्तार योजनांच्या बातम्या होत्या, त्यामुळे उत्साह होता. आणि डिफेन्स स्टॉक्स मागच्या काही काळात खूप वाढले होते ते. हो, पण या आठवड्यात त्यात थोडी नफा वसुली झाली. म्हणजे ज्यांनी आधी खरेदी केली होती त्यांनी वाढलेल्या भावात शेअर्स विकून नफा घेतला. त्यामुळे ते शेअर्स थोडे खाली आले. समजलं. आता काही महत्वाच्या शेअर्सबद्दल बोलूया का? बॉसची बातमी होती ना काहीतरी मोठी? हो, बॉशचा शेअर चांगलाच वाढला. त्यांनी टाटा इलेक्ट्रॉनिक्ससोबत सेमीकंडक्टर बनवण्यासाठी करार केलाय. ही खूप मोठी बातमी आहे, कारण भारतात सेमीकंडक्टर उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बरोबर. अजून कोणते शेअर्स चर्चेत होते? अदानी ग्रीन एनर्जी. त्यात प्रवर्तकांनी स्वतःचा हिस्सा वाढवला, त्यामुळे शेअरला थोडं बळ मिळालं. आणि बायोकॉन. त्यांना अमेरिकेच्या FDA कडून मधुमेहावरच्या एका नवीन औषधासाठी मंजुरी मिळाली. ही खूपच पॉझिटिव्ह बातमी आहे त्यांच्यासाठी. अच्छा, त्यामुळे शेअर वाढला असेल? हो, नक्कीच. शेअरने 52 आठवड्यांचा म्हणजे वर्षभरातला उच्चांक गाठला. वा, हे झाले वाढलेले शेअर्स. पण मग फटका बसलेले शेअर्स कोणते होते जिथे जास्त नुकसान झालं? सगळ्यात जास्त फटका अर्थातच IT कंपन्यांना बसला. निकालानंतर HCL टेक, TCS हे मोठे शेअर्स खाली आले. बरोबर. ICICI प्रुडेन्शियल लाईफचा शेअर पण पडला. त्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल कमजोर होते. आणि ओला इलेक्ट्रिक, त्याचं काय चाललंय? ओला इलेक्ट्रिकचा शेअर तर सतत नवीन नीचांक गाठतो आहे. तिथे काहीतरी इश्यूज दिसतायत अजून. अच्छा, तुम्ही मगाशी डिलिव्हरी व्हॉल्यूमबद्दल काहीतरी म्हणाला होतात, ते काय प्रकरण आहे? हो, डिलिव्हरी व्हॉल्यूम म्हणजे बाजारात किती शेअर्सची प्रत्यक्ष खरेदी विक्री झाली आणि ते गुंतवणूकदारांनी स्वतःच्या डीमॅट अकाउंटमध्ये घेतले. म्हणजे फक्त इंट्राडे ट्रेडिंग नाही. ओके. जेव्हा डिलिव्हरी व्हॉल्यूम वाढतो तेव्हा असं मानलं जातं की गुंतवणूकदार त्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत आहेत. तर देवानी इंटरनॅशनलमध्ये डिलिव्हरी व्हॉल्यूम वाढलेला दिसला. कदाचित त्यांच्या विलिनीकरणाच्या बातमीमुळे असेल. आणि अदानी विल्मर? तिथे उलट झालं. अदानी समूहाने AWL ॲग्रीमधला त्यांचा काही हिस्सा विकला, त्यामुळे तिथे डिलिव्हरी व्हॉल्यूम कमी झाला. अच्छा, हे महत्वाचं आहे. बरं, आणि IPO मार्केटमध्ये काय घडलं? नवीन कंपन्या आल्या बाजारात? हो, 2-3 महत्वाच्या घडामोडी होत्या. स्मार्ट कोवर्किंग स्पेसेसची लिस्टिंग बऱ्यापैकी चांगली झाली, पण ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेसची सुरुवात जरा थंडच होती. अँथम बायोसायन्सेसचा IPO मात्र तब्बल 64 पट भरला. म्हणजे गुंतवणूकदारांनी खूपच जास्त प्रतिसाद दिला त्याला. अरे वा. आणि निकालांबद्दल बोलायचं तर बँका वगैरे? ॲक्सिस बँकेचा नफा थोडा कमी झाला, तर जिओ फायनान्शियलचा नफा वाढला, पण खर्चा वाढल्यामुळे अगदी थोडाच वाढला. ओके. आता थोडं जागतिक परिस्थितीकडे वळूया.
बाहेरच्या बाजारांचा काही परिणाम झाला का आपल्या मार्केटवर? जागतिक बाजार तसे संमिश्रच होते. अमेरिकेचे बाजार थोडे वाढले, जरी ते व्यापार युद्धाच्या वगैरे बातम्या चालू होत्या तरी. आणि रुपया? डॉलरच्या तुलनेत काय स्थिती होती? रुपया सलग दुसऱ्या आठवड्यात थोडा कमजोर झाला डॉलरच्या तुलनेत. पण भारत-अमेरिका FTA म्हणजे मुक्त व्यापार कराराबद्दल काही सकारात्मक चर्चा सुरू आहे, त्याचा थोडा आधार मिळाला रुपयाला. आणि कमोडिटीज, सोनं, तेल वगैरे? नैसर्गिक वायूचे भाव बरेच वाढले या आठवड्यात, पण सोन्याचे भाव थोडे कमी झाले. कारण अमेरिकेची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करतीये असे आकडे आले होते. ठीक आहे. तर एकूणच FII विक्री, कंपन्यांचे संमिश्र निकाल, काही सेक्टर्समध्ये तेजी तर काहींमध्ये मंदी, असा हा अस्थिर पण काहीसा दिशाहीन आठवडा वाटतोय. काय मुख्य निष्कर्ष काढता येईल यातून? निष्कर्ष असा की बाजारात सध्या एक प्रकारची विभागणी दिसते आहे. म्हणजे परदेशी गुंतवणूकदार थोडे सावध आहेत, जागतिक घडामोडींमुळे कदाचित विक्री करत आहेत, पण त्याचवेळी देशांतर्गत गुंतवणूकदार मात्र अजूनही आत्मविश्वासाने खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजारात सरसकट तेजी किंवा मंदी नाहीये. स्टॉक आणि सेक्टरनिहाय कामगिरी सध्या जास्त महत्त्वाची ठरते आहे. निवडक शेअर्स आणि सेक्टर्सच चांगली कामगिरी करत आहेत. अगदी बरोबर. आणि आमच्या श्रोत्यांसाठी जाता जाता विचार करण्यासारखा एखादा मुद्दा? नक्कीच. एक गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. बाजारात एकूण अस्थिरता होती, IT सारख्या मोठ्या सेक्टरमध्ये नकारात्मक बातम्या होत्या, तरीही HCL टेक, ब्रिगेड एंटरप्राइजेस आणि प्रेस्टिज एस्टेट सारख्या काही शेअर्समध्ये डिलिव्हरी व्हॉल्यूम म्हणजे दीर्घकालीन खरेदी वाढलेली दिसली. तर विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की व्यापक ट्रेंड जरी नकारात्मक किंवा अस्थिर असला, तरी या विशिष्ट कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांचा दीर्घकालीन विश्वास का वाढतो आहे, हे कशाचे संकेत असू शकतात, याचा अभ्यास करायला हरकत नाही.